नागपंचमी म्हटलं की सगळ्यांच्या घरात पुरणाचे दिंड होतातच. कालच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीचा ताट अगदी साध्या सोप्या पद्धतीने नियोजन करून कसं बनवायचं ते पाहिलेलो आहोत. सगळे उकडीचे पदार्थ कसे करायचे ते पाहिलेलो आहोत. तर आज आपण पुरणाचे दिंड कसं करायचं ते पाहूया. दिंड करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला पुरण शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 ग्लास चणा डाळ घेतलेली आहे. छान निवडून घ्यायचं. यामध्ये काळ्या पाटीची डाळ वगैरे असेल किंवा हिरवी डाळ असेल तर छान ते काढून टाकायचं आणि एकसारखी डाळ निवडून घ्यायची. त्यानंतर आता इथे ज्या ग्लासने माप घेतलेलं आहे त्याच ग्लासने आपल्याला गुळाचा सुद्धा वापर करायचा आहे. तर ग्लास बाजूला ठेवूया. आता पुरण नुसतं शिजू नये असं म्हणतात, त्यासाठी इथे मी साधारण 2 चमचे इतकं तांदूळ टाकून घेतलेलं आहे. कोणतेही तांदूळ वापरू शकता आपण. पुरणासाठी कुठलीही डाळ शिजवा त्यामध्ये 2 चमचे अवश्य तांदूळ टाका असं म्हणतात. डाळ शिजवते वेळेस केव्हाही नुसतं डाळ शिजवायचं नाही, तर त्यामध्ये हे पुरण मिळून येण्यासाठी आणि त्याचबरोबर एकेरी डाळ शिजू नये म्हणून त्यासाठी सोबतीला तांदूळ टाकले जातात. तर अशी पारंपरिक पद्धत आहे आणि पारंपरिक मन आहे, त्यामुळे थोडंसं तांदूळ टाकणं गरजेचं आहे. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. त्याच ग्लासने परत मी 3 ग्लास इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी शिट्ट्या होत आहेत आणि तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. तर इथे मी साधारण 1.5 कप इतकं कणिक घेतलेलं आहे. तर हे जे पुरण आहे मी पुरणाच्या पोळीसाठी सुद्धा जास्त लावून घेतलेलं आहे. दिंड थोडीशी करणार आहे, बाकीचं पुरणाच्या पोळ्या करणार आहे. तर यासाठी इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ, चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आता लागेल तसं पाणी टाकून या पद्धतीने इथे मी पीठ तिंबून घेतलेलं आहे. ज्या पद्धतीने आपलं चपातीचं पीठ वगैरे असते ना, त्याच पद्धतीने पीठ तिंबून घेतलेलं आहे. थोडंसं तेलाचा हात लावून घेतलेला आहे. कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झालं की पाहूया. तर इथे तुम्ही बघू शकता आपली जी डाळ आहे छान असं शिजल्या गेलेली आहे, मऊसूत शिजल्या गेलेली आहे. हे शिजलेली डाळ जी आहे आपल्याला चाळणीमध्ये टाकून याचा कट बाजूला करायचा आहे. आता डाळ गरम असते वेळेसच आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे. आता या खाली जे पाणी निघते पुरणाचं तेच कटाची आमटीसाठी वापरला जातो, म्हणजेच कट निघालेला आहे. आता यापासून कटाची आमटी कसं तयार करायचं त्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहे, त्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी आता जे शिजलेलं पुरण आहे म्हणजेच डाळ आहे त्यामध्ये मी इथे चिरून घेतलेला गच्च भरून ग्लास भरून इथे गूळ घेतलेला आहे. तर गूळ घेते वेळेस छान चिरून घ्यायचं म्हणजे पटकन पुरण परतल्या जातं. तर मी जेवढी डाळ घेतलेली आहे त्यापेक्षा मूठभर इतकं जास्त इथे मी गुळाचा वापर केलेला आहे. म्हणजे 1 ग्लास वर थोडंसं मूठभर इतकं, म्हणजे छान अशी गोडी येते. अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा वेलची पूड आणि त्याचबरोबर अर्धा चमचा जायफळाची पूड टाकून घेतलेलं आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला पातळ होतं हे सगळं मिश्रण, त्यानंतर जसं आपण परतून घेतो तसं छान असं याला दाटसरपणा येतो. पुरण छान व्यवस्थित शिजलं का नाही कसं ओळखायचं, तर दाटसरपणा दिसत आहे पण जेव्हा आपण उलथणं किंवा चमचा रोवून पाहत आहोत तर त्यावेळेस खाली पडत आहे, तर त्यानुसार हे पुरण शिजलं नाही. ज्यावेळेस या पुरणामध्ये आपला चमचा छान असं रोवलं गेलं असतं, म्हणजे छान असं उभं ठेवलं गेलं जातं, तर त्यावेळेस समजायचं की आपलं पुरण छान असं शिजलं गेलेलं आहे. आणि त्यावेळेस बंद करायचं गॅस आणि सतत ढवळत आपल्याला पुरण छान दाटसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि गरम असते वेळेस चाळणीमधून आपल्याला हे पुरण गाळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी सगळं पुरण थोडं थोडं करून आपल्याला छान गाळून घ्यायचं. शक्यतो थोडं थोडं पुरण टाकायचं, चाळणीवर गाळून घ्यायचं, त्यानंतर झाकून ठेवायचं. पुरण थंड झालं की व्यवस्थित गाळणार नाही, लक्षात ठेवा. तर या ठिकाणी आता सगळं पुरण जे आहे छान असं व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे. या पद्धतीने पुरणाची पोळी करा किंवा दिंड करा, सगळं व्यवस्थित होतो. आता गरम आहे, थंड झालं की आणखीन याला घट्टपणा येतो. आता मी कणिक आधीच मळून घेतलेलं होतं. आता छोटा उंडा घेतलेला आहे, छान असं पेड्याप्रमाणे तयार करून घेतलेला आहे. पुरणसुद्धा थोडंसं थंड झालेलं आहे, हाताला सोसेल इतकं थंड आहे. आता छान असं पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं, पण पुरी एवढं जाड नको, पातळ लाटून घ्यायचं. म्हणजे पुरण जास्त असायचं आणि त्याचबरोबर वरचं आवरण जे आहे अगदी पातळ असायला पाहिजे, म्हणजे खायला छान खमंग लागते, नाहीतर पिठाळ लागू शकतो. तर या ठिकाणी कणिक तिंबून घेते वेळेस सुद्धा पातळ तिंबायचं, घट्ट नको, नाहीतर मग ते खायला चांगलं लागणार नाही. म्हणजे मऊसूद लागण्यासाठी कणिकसुद्धा मऊसूद असायला पाहिजे. तर या ठिकाणी चाळणीवर आपल्याला हे उकडून घ्यायचे आहे. तर चाळणीला थोडंसं
तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे हे दिंड चिटकून बसणार नाहीत. याच पद्धतीने इथे मी दिंड तयार करून घेतलेला आहे. तर लाटते वेळेस छान एकसारखं लाटून घ्यायचं. तेल लावायचं म्हणजे व्यवस्थित लाटलं जातं. तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये हे जे दिंड आहेत, काही भागामध्ये दिंड करतात तर काही भागामध्ये या पद्धतीने कानवले करतात. म्हणजे करायची पद्धत सेमच आहे, फक्त याला घडी मारून याला या पद्धतीने मुरुड घातला जातो. म्हणजे मुरडीचा ज्या ठिकाणी मान असतो त्या ठिकाणी मुरुड घातला जातो आणि ज्या ठिकाणी दिंडाचा मान असतो त्या ठिकाणी दिंड केले जातात. तर या ठिकाणी या पद्धतीने सगळे मी दिंड किंवा कानोले करून घेतलेला आहे. तर आता ह्याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तर कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे, एक स्टँड ठेवलेला आहे, त्यावर तयार करून घेतलेलं चाळणी ठेवून घेतलेली आहे. झाकण गच्च लावायचं आणि मध्यम गॅसवर छान असं साधारण 10 ते 12 मिनिटासाठी वाफून घ्यायचं. तर सुरुवातीला दिंडाचा रंग कसा होता तुम्ही पाहिलेलंच आहे आणि वाफल्यानंतर याचा रंग चेंज होतो. या पद्धतीने थोडंसं सुरी रोवून पाहायचं म्हणजे कच्चेपणा समजतो. तर वरचं आवरण छान असं सुकल्यासारखं दिसतो, रंग चेंज होतो, थोडंसं असं काळपटपणा येतो. तर त्यावेळेस समजायचं की आपले दिंड छान असं वाफल्या गेलेले आहेत. एकदा या पद्धतीने नक्की करून पहा. फक्त हे दिंड करते वेळेस त्याचं आवरण छान पातळ असायला पाहिजे आणि छान अशी पुरीसारखं लाटून त्यावर पुरण ठेवून दोन्ही घड्या मारून घ्यायच्या आहेत. मस्त आपले दिंड तयार होतात. नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. मस्त दिंड अशी या पद्धतीने फोडून त्यामध्ये थोडंसं तूप भरून दुधासोबत खाल्लं की आणखीन काय लागेल बरं.